शुभ संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. मी स्वप्नील कत्राड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, आज आहे गणेश चतुर्थीच्या पूर्व संध्याकाळ आणि मस्त सगळीकडे आनंदाचं, उत्सवाचं वातावरण आहे आणि छान असं सार्वजनिक आणि घरगुती गणपती बाप्पांचं काही आगमन झालेलं आहे, काही आगमन आज आहे, काही आगमनं उद्या सकाळी होती. आणि उद्या सकाळी 10-11 वाजेपर्यंत मंडपामध्ये, घरामध्ये बाप्पांची बाप्पा विराजमान होतील, त्यांची स्थापना होईल, पूजा केली जाईल आणि मस्त भक्तिमय असे 7, 8, 5, 10 दिवस, 11 दिवस मस्त भक्तिभावाने त्यांची पूजा अर्चा केली जाईल. त्यानिमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम, वेगवेगळे प्रकारचे उपक्रम मंडळं, सार्वजनिक गणपती मंडळं हाती घेतील. त्यानंतर आपले बरेच जे मुंबईकर आहेत ते गावी गेलेत गणपतीच्या उत्सवासाठी, गणेशोत्सवासाठी. तेही तिथे मस्तपैकी भक्तिभावाने आनंदाने मस्त कुटुंबियांसोबत, गाववाल्यांसोबत जमून उद्याचा उत्सव साजरा करतील. आणि छान असं मस्त आता उद्यापासूनचे उद्या काय, मी तर म्हणतो आजपासूनचेच जे 10-12 दिवस आहेत ना, ते मस्त आनंदात जाणार आहेत, छान जाणार आहेत. गणपती बाप्पांच्या सहवासात त्यांच्यासोबत जाणार आहेत आणि बाप्पांची कृपादृष्टी तर आपल्या सगळ्यांवर असतेच आणि प्रश्नच नाही. याबद्दल मी बोलणं गरजेचं नाही आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. बाप्पा सदैव आपल्यासोबत असतात. जरी आपण गणेशोत्सव त्यांची स्थापना करत असलो ना, तरी त्यांची सदैव नजर, कृपादृष्टी आपल्यावर सदैव असते. तर येणाऱ्या गणेशोत्सवासाठी आपल्या सर्वांना, आपल्या यूट्यूब परिवाराला तर आहेच, आणि आपल्या सर्व जे बांधव आहेत आपले, भारतातले, भारताबाहेरचे, काही ठिकाणी भारताबाहेरसुद्धा हा गणेशोत्सव साजरा केला जातो. त्या सर्व बांधवांसाठी गणेश चतुर्थीच्या खूप आनंदाच्या, उत्साहाच्या खूप हार्दिक शुभेच्छा मंडळी. उत्सव साजरे करा एकदम मस्त जोमाने आणि एकदम छान स्फूर्तीने तुम्ही उत्सव साजरे करा. फक्त उत्सव साजरे करताना मंडळी कुणालाही त्रास होणार नाही आपल्यामुळे, आपल्या वर्तणुकीमुळे, आणि आपल्या कुठल्याही सणांना गालबोट लागणार नाही ह्याची काळजी आपण स्वतःच घ्यायची आहे. कारण आपण प्रत्येकजण स्वतः इंडिव्हिज्युअल, व्यक्तिगत जर तुम्ही तुमची जबाबदारी सांभाळलीत ना मंडळी, तर ते सामूहिकदृष्ट्या ती व्यवस्थित जबाबदारी सांभाळली जाईल. जबाबदारी काय मंडळी? आपण उत्सव साजरा करतो, आपल्या उत्सवात सगळ्यांना सहभागी करून घ्या. आणि कोणत्याही प्रकारचं, आता बघा, जसं आहे प्रशासनाला सुद्धा आपण सहकार्य करायचं आहे. जसं प्रशासनाने सांगितलं होतं की रस्त्यावर खड्डे मारू नका, खड्डे गेले तर ते खड्डे बुजवा, तर ते त्याचं तंतोतंत पालन करा. त्यानंतर DJ जर काही DJमध्ये जर काही जर बंदी असेल तर त्याचंही पालन करा. सरकारी सूचनांचं पालन करा, जेणेकरून आपले जे आनंद आहेत ना, उत्सव आहेत ना, ते अजून द्विगुणित होतील, त्याचा आनंद वाढत जाईल आणि कुठल्याही प्रकारचं गालबोट आपल्या सणांना लागणार नाही. याची काळजी आपणच घ्यायची मंडळी, कारण आपणच आपले सण उत्सव आपण जोमाने साजरे केले पाहिजेत आणि त्याची काळजी देखील आपणच घ्यायला हवी. तर अजून काय म्हणताय मंडळी? छान आहात ना? मजेत आहात ना? मजेतच राहायला हवं. तर आता छान, आता तुम्ही माझे व्हिडिओ, मी आता म्हणणार नाही, कारण आता तुम्ही माझे व्हिडिओ बघा गणेशोत्सवात. मी तर ते सदैवच म्हणतो, पण आपला गणेशोत्सव साजरा नक्कीच करा मंडळी. आणि आपले सण आहेत, हेच सण आपल्याला ना एक प्रेरणा, एक म्हणतात ना, एक उत्साह देऊन जातात आणि मनोबल वाढवतात आपलं. तर येणाऱ्या गणेश चतुर्थीसाठी पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना खूप हार्दिक शुभेच्छा आणि मस्त छान एन्जॉय करा. गणपती बाप्पांचं पूजन करा, खूप सारे मोदक खा, खूप मोदक खा आणि मस्तपैकी धष्टपुष्ट व्हा. देखावे बघायला जा, वेगवेगळ्या मंडळाचे देखावे असतील तर देखावे बघायला जा. अर्थात आता तुम्ही म्हणाल सगळीकडे आता लाईन वगैरे प्रचंड असं झालं आहे, तरी मंडळी जिथे जमतील आपल्याला देखावे बघायला जा. गणपती सगळ्याकरता सारखा असतो. आपण आपल्या घरातल्या गणपतीची देखील पूजा केली तरी ती गणपतीला पावन होते. पण हे एक उत्साहाचं वातावरण असतं, कारण जो घरगुती गणपती तो होतेच, पण लोकमान्य टिळकांनी जी गणेशोत्सव आणि शिवजयंती जी साजरी करायला सुरुवात केली, त्याच्यामागचा हेतू हा लोकांनी एकत्र येऊन त्यांचं प्रबोधन करण्यामागचा होता. आता त्यावेळेला प्रबोधन म्हणजे इंग्रजांविरुद्धचे जे प्रबोधन असायचं ते प्रबोधन केलं जायचं, सामाजिक काही घटनांवर प्रबोधन केलं जायचं. तसंच मंडळी तुम्ही कुठल्या मंडळात असाल तर सामाजिक प्रबोधन घडवण्याचा प्रयत्न करा.
खूप सारे उपक्रम करता येईल तुम्हाला आणि तुम्ही करत देखील असाल. मी फक्त एक सांगायचं काम करतो आहे. बऱ्याच ठिकाणी असे उपक्रम राबवले जातात आणि आज हल्ली मोठी मंडळं नाही तर लहान छोटी मंडळी देखील छान उपक्रम राबवतात आणि त्यांचं खरंच स्तुती ते करायलाच हवी. आता येणाऱ्या ज्या 7-8 दिवसात जे काही असेल ते आपल्याला उपक्रम दिसतीलच आपल्याला आणि छान आपल्याला जे उपक्रम आपल्याला म्हणजे माझ्या निदर्शनास येईल जिथे आपल्याला त्यांचं आपल्याला माध्यमातून तुमच्यासमोर आणता येईल ते मी नक्की दाखवेन. आणि चला आता जास्त माझी बडबड करत नाही. ऑफिसचं काम चालू आहे. ऑफिसचं काम देखील करतो. नंतर बोलतो तुमच्याशी. मंडळी आता रात्रीचे 12 वाजून गेलेले आहेत आणि बघा अजूनसुद्धा गणपतींचं आता काय गणपतींचं आगमन होतं आहे. रात्रभर असा मस्त जल्लोषच राहील. छोटे गणपती मगाशी पण आले काय आमच्या इथे पण बघा झाली आहे गणपतीची तयारी पूर्ण. असं वाटतंय मंडळी, छान वाटतंय ना. आले लोक गावी पोचले. आता काय उरले सुरलेले आता उद्या पोचतील. छान मस्त. तर चला मंडळी रात्रीचे 12 वाजलेत. आज काय आम्ही कंटेंट दाखवला नाही बाहेरचा. आज आपण घरगुतीच बडबड करत होतो आणि तर चला मंडळी आता झोप्यात. उद्या बघूया. उद्या बरंच आपल्या बाजूच्या इथे पण गणपती येणार आहे बघा. इथे लाईटिंग मीटिंग केलेली आहे. मस्त मंडप वगैरे केलेलं आहे. उद्या दाखवतो तुम्हाला मी. तर चला आता तुर्तास या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबूयात. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री.